नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी योजनेतील सर्व लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. कारण आता ऑक्टोंबरपासून तर मार्च 2025पर्यंतचे पेन्शन हे निघाले आहे. म्हणजेच नोव्हेंबर 2025मध्ये महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक होती. या निवडणुकीमुळे या निराधार योजनांचे ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे सरकारने पाठविले नव्हते, कारण तेव्हा आचारसंहिता लागू होती. पण मग नंतर आचारसंहिता संपल्यावर देखील सरकारने ऑक्टोंबर व नोव्हेंबरचे पैसे पाठविले नाही आणि त्यानंतर सांगण्यात आले की डिसेंबर 2024 या महिन्यापासून DBT सुरू होणार आहे. परंतु DBTचे काम अपूर्ण राहिल्याने त्यावेळी ही DBT सुरू होऊ शकली नाही आणि नंतर सरकारने वेगवेगळे GR काढून मार्चपर्यंतचे पैसे वितरित केले आहे. त्यानंतर लाभार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. नेमके कोणत्या महिन्याचे पैसे जमा होत आहे हे त्यांना समजत नव्हते. परंतु आता सरकारने कालच 24 मार्च 2025ला ऑक्टोंबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पेन्शन वितरणाचा GR काढला आहे. त्यामुळे आता तुम्हाला मागचे राहिलेले सर्व पैसे हे येत्या काही दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर आता या ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याच्या GRमध्ये काय माहिती देण्यात आली आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मित्रांनो, आपण आता या GRमधील संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया. तर मित्रांनो, आपण आता येथे पाहू शकता, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा GR आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक 24 मार्च 2025चा हा GR आहे. प्रस्तावना: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येतात. माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलमार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे 2025पर्यंतचे अर्थसहाय्याचे पैसे DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. तर मित्रांनो, येथे सांगण्यात आले आहे की मार्च 2025पर्यंतचे पैसे हे लाभार्थ्यांना पाठविण्यात आले आहे. ऑक्टोंबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे राहिलेले पैसे हे तुम्हाला आता मिळणार आहे. राज्यात विधानसभेची 2024ची निवडणूक होती, त्यामुळे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना देण्यात आले नव्हते, म्हणजेच ते वितरित करण्यात आले नव्हते. तर मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यात जे पैसे जमा झालेले आहे ते मार्च 2025पर्यंतचे जमा झालेले आहे आणि आता मागचे राहिलेले ऑक्टोंबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे पैसे हे आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तर पहा मित्रांनो, आता सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना DBT पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी या योजनांकरिता स्टेट बँकेत स्वतंत्र खाते काढण्यात आलेले आहे. तर पहा मित्रांनो, आता शासन निर्णय: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे.
राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024चे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र खातेनिहाय बँक खात्यात पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर मित्रांनो, खाली एक तक्ता देण्यात आला आहे. त्यात योजनेनुसार मागणी व आवश्यकतेप्रमाणे हे पैसे खात्यात वर्ग करण्यात आले आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर बऱ्याच लाभार्थ्यांचे मेसेज येत आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरपासून 1 रुपयाही मिळालेला नाही. तर आता ज्यांना हे पैसे मिळाले नाही त्या सर्वांना आता ऑक्टोबरपासून तर मार्च 2025पर्यंतचे सर्व पैसे आता त्यांच्या बँक खात्यात DBTने जमा होणार आहे. हे सर्व पैसे 31 मार्चपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आणि ज्यांना मार्चपर्यंतचे पैसे मिळाले आहे त्यांना आता हे 2 महिन्याचे राहिलेले पैसे आता मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि जर तुमचे खाते DBT लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही DBT पूर्ण करून घ्या. तर मित्रांनो, इथे तक्त्यात शेवटी एकूण निधी दाखविला आहे 631,47,82,082 एवढा निधी आता वाटप करण्यास पाठविण्यात आलेला आहे. आता येत्या काही दिवसात हा संपूर्ण निधी वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला चिंता काळजी करण्याची गरज नाही. ऑक्टोबरपासून तर मार्चपर्यंतचा सर्व निधी तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. तर मित्रांनो, तुमचे खाते जर जिल्हा बँकेत असेल तर पैसे जमा होण्यास तेथे वेळ लागत असतो. DBT करण्यास तुम्हाला काही अडचण येत असल्यास तुम्ही पोस्टात खाते काढून घ्या. तुम्हाला एका दिवसात पोस्टात DBT असलेले खाते काढून मिळेल आणि 31 मार्चपर्यंत तुम्हाला तुमचे राहिलेले सर्व पैसे मिळणार आहे. हे पैसे ज्यांचे DBT पूर्ण आहे, आधार कार्ड ज्यांचे अपडेट आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहे. तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर तहसील कार्यालयात संजय गांधी योजना विभागात कागदपत्रे दाखवा. काही अपूर्णता असल्यास लगेच पूर्ण करा, तरच तुम्हाला हे पैसे मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.